अंबाजोगाई नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची निवड झाल्यानंतर आचारसंहितेमुळे अंबाजोगाई शहरातून त्यांना मिरवणूक काढता आली नव्हती. निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा नगराध्यक्ष पदाचा पदभार कधी घेणार असा सवाल शहरातील प्रत्येक नागरिक विचारत होता. ती प्रतीक्षा आता संपली असून येत्या 5 जानेवारी 2026 रोजी म्हणजे सोमवारी नगराध्यक्ष पदाचा नंदकिशोर मुंदडा पदभार घेणार आहेत. या संदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी सोमवारच्या कार्यक्रमासंदर्भात एक बंगल्यावर बैठक घेतली. बैठकीत मिरवणुकीचे नियोजन केले असल्याचे समजते. अंबाजोगाई शहराची सत्ता गेली अनेक वर्षापासून एक हाती होती. यावेळी जनतेने मुंदडा गटाच्या नगर परिषदेची सत्ता ताब्यात दिली. पदभार कार्यक्रमासंदर्भात शहराध्यक्ष संजय गंभीरे काय म्हणतात ते पहा. नमस्कार. अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा यांचा भरघोस मताने विजय झालेला आहे आणि त्यांचा पदग्रहण सोहळा येणाऱ्या 5 तारखेला म्हणजे सोमवारी सकाळी भव्य मिरवणूक काढून या ठिकाणी आम्ही त्या पूर्ण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की काकाजींची त्या दिवशी तब्येत बरोबर नसल्यामुळं ज्या दिवशी निवडून आले काकाजी त्या दिवशी तब्येत बरोबर नसल्यामुळं त्यांना काही मिरवणुकीत काढता आलं नाही किंवा सामील होता आलं नाही. त्याच्यामुळं 5 तारखेला अक्षय निवास या ठिकाणाहून छत्रपती चौक ते राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवीचं मंदिर, पाटील चौक, तानाजी मालुसरे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बसस्टँड आणि बसस्टँडहून नगर परिषद अशी भव्य मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर काकाजींचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात या ठिकाणी पार पडणार आहे. त्याबद्दल आज सर्व अंबाजोगाई शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि सर्व कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपल्याला एकदम जोरात तयारी करायची आणि काकाजी भव्यदिव्य मिरवणूक काढून काकाजींना त्या दिवशी खुर्चीवर नेऊन बसवायचं आहे असा सर्वांनी आम्ही एकमुखी ठराव घेतला आणि तो ज्येष्ठ नेते आदरणीय काकाजी किंवा ते अक्षय भैया आणि नमिता यांच्या कानावर घातलं आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो आणि त्या तयारीत आता सगळेजण कार्यकर्ते कामाला लागले.